शिर्डीमधून एक महत्त्वाची बातमी येते। शिर्डीमध्ये पुन्हा एकदा चाकू हल्ला झालाय। 5 अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावरती जीवघेणा हल्ला केलाय। शिर्डीमधील श्रीराम नगर इथली ही धक्कादायक घटना आहे। दुहेरी हत्याकांडानंतर आणखीन एक प्रकरण समोर आलेलं आहे। याआधी शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाचं प्रकरण घडलेलं होतं आणि पुन्हा एकदा आता चाकू हल्ल्याचं प्रकरण समोर आलंय। 5 अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावरती जीवघेणा हल्ला केलाय। शिर्डीमध्ये श्रीराम नगर इथला हा धक्कादायक प्रकार आहे। सुनील दवंगे माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। सुनील, शिर्डीमध्ये पुन्हा एकदा सारखंच या आधी घडलेल्या घटनेसारखंच हे प्रकरण समोर येते, नेमकं काय घडलंय? तृप्ती, नक्कीच 8 दिवसापूर्वी शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाने शिर्डी आदरली होती आणि रक्तरंजित पहाट जी आहे ती शिर्डीकरांना पाहायला मिळाली होती आणि शिर्डीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर जे आहे आज संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान आपल्या भाजीच्या दुकानावरती असलेला सादिक शेख नावाचा जो तरुण आहे त्याच्यावरती 5 जणांनी जे आहे ते प्राणघातक हल्ला केलेला आहे। कालच जर बघितलं तर शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये पोलीस प्रशासनावरती ग्रामस्थांच्या वतीनं ताशेरे ओढण्यात आलेले होते की शिर्डीमध्ये पोलिसांचा वचक राहिलेला नाही, गुन्हेगारांची दहशत वाढत चालली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामसभा झाली आणि आज जर आहे तर आज लगेच दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं चाकू हल्ला जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे याआधी जे हल्लेखोर आणि जो या हल्ल्यामध्ये जखमी झाला आहे यांच्या वडिलांचे किरकोळ झाडाचे फांदी तोडण्यावरून वाद झाल्याचं समजतंय आणि त्याचा राग मनात धरून त्यांनी पुन्हा एकदा हा चाकू हल्ला जो आहे त्या युवकावर केलेला आहे। त्याच्या पोटामध्ये 2 ठिकाणी चाकूचे मोठमोठे वार झालेले आहे। तसेच डोक्यामध्ये 2 किलो वजनाचा जो वजनाचं माप असतं ते त्याच्या डोक्यात टाकण्यात आले, त्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे। सादिकेला जे आहे संस्थांचं जे साईनाथ रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी आता त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलवल्याचं असल्याचं समजतंय। सध्या पोलिसांनी जी झाडाझडती केलेली आहे मक्याच्या शेतामधून आणि इतर ठिकाणाहून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय, मात्र सगळे आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत उठणार आहे अशी शिर्डी ग्रामस्थांची मागणी असून त्यांनी आता शिर्डी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन जे सुरू केलंय। निश्चित सुनील, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।